चेहऱ्यावरचं समाधान नकोय, धर्मपाल मेश्राम यांनी विरोधकांवर हा घणाघात केलाय। लाडक्या बहिणीच्या पाठीमागे, फडणवीसांच्या मागे आपण खंबीर असल्याचं मेश्राम यांनी म्हटले। धर्मपाल मेश्राम यांच्यासोबत बातचीत केली आहे माझे सहकारी तेजस मोहतुरे यांनी। देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे पोह्यासोबत जे आहे नागरिकांशी संवाद साधला होता। आज जे आहे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांचे सुद्धा आज चना पोह्यावर जे आहे चर्चा होणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर भाजपने स्ट्रॅटेजी बदललेली आहे। काय एकंदरीत स्ट्रॅटेजी बदलण्याचे कारण आहे आणि काय सांगाल एकंदरीत आपण? भारतीय जनता पक्षाने कुठलीही स्ट्रॅटेजी बदललेली नाही। आम्ही मागच्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात सातत्याने लोकसंपर्क केलेला आहे, लोकांची कामं केलेली आहेत। रोजचा गडकरी साहेबांचा दरबार आपण पाहाल, रोजचा देवेंद्रजी फडणवीस साहेबांची लोकांची भेट पाहाल, त्यांच्यातली आत्मीयता पाहाल, नावानिशी ओळखण्याची लकब पाहाल, तर आपल्याला कळेल की अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी बदलण्याची किंवा नव्यानं स्ट्रॅटेजी करण्याची किंवा कोणत्याही पद्धतीचं काही करण्याची गरज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना निश्चितच मुळात नाही। महिलांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजना असेल, लखपती दिदीच्या माध्यमातून तिला आपल्या पायावर उभं करण्याचं काम असेल, विरोधकांना ते नको आहे। विरोधकांना महिलांचा सक्रिय सहभाग देखील नको आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या विरोधाला सरकार म्हणून आम्ही कधी घाबरत नाही किंवा भीक घालत नाही। लाडकी बहिणी योजना आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं काहीही झालं तरी चालेल, लाडक्या बहिणींची पाठीशी त्यांचा लाडका देवाभाऊ उभा आहे आणि आम्ही ती योजना निश्चितपणानं लोकांच्यापर्यंत, आमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोचती करण्यासाठी कटिबद्ध आहोत। मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।